नमस्कार मंडळी. आपण सध्या टी व्हीमध्ये पाहतो की स्वामी चरित्रावर बेतलेली स्वामी समर्थांची एक सिरीज चालू आहे आणि आपल्याला आत्तासुद्धा स्वामींच्या लीला आणि त्याचा आनंद घेता येतो आहे. या सिरीजमध्ये स्वामींच्या लीला पाहता पाहता कधीकधी आपल्याला अंतर्मुख करतील असे प्रसंग आपल्याला बघायला मिळतात. असाच एक प्रसंग साधारणपणे 15-20 दिवसापूर्वी असेल किंवा महिना म्हणूया पाहण्यात आला आणि तो प्रसंग माझ्या मनात घर करून बसला. मागच्या या 15-20 दिवसाचा काळ जरा तसा माझा धावपळीतच गेला. एका जवळच्या आप्ताचं निधन झालं. खूप मोठी आसामी, मनात बंगला, गाडी आणि सगळी सुबत्ता. पण पाहता पाहता अचानक देवाची आज्ञा झाली. मी ते सगळं कर्म पाहत होतो. त्या व्यवस्थेकडे पाहत असताना माझं मन मात्र स्वामी कथेत गुंतून गेलं. ती कथा पुण्य आणि पैसा याचं सांगणारी किंवा याचं तत्व विशद करणारी होती. मला ते आठवायला लागलं. स्वामी समर्थांचा काळ म्हणजे आजच्या 18व्या-19व्या शतकातला भाग आहे. कलियुगाच्या प्रभावाखाली असलेला समाज या 18व्या शतकातसुद्धा त्याच वृत्तीने जगत होता. राजे महाराजे जसे होते तसे पैपै करणारे, पैपैसाठी भांडणारे कंजूस व्यापारीसुद्धा होते. महाराजांकडे येणाऱ्या भक्तांमध्ये सर्व प्रकारची माणसं आहेत. गोरगरीब, राजे महाराजे, सामान्य जन आणि अशा पद्धतीचे धान्य विकणारे व्यापारीसुद्धा. हे व्यापारी पैपै जोडण्याच्या नादात कुठलंही काम त्याच्या बदल्यामध्ये पैशाचीच अपेक्षा करत. हा व्यापारी, ज्याची गोष्ट मी आत्ता सांगतोय, त्याचा स्वभाव तसाच होता. साधं पाणी जरी कोणाला द्यायची वेळ आली तो पाण्याच्या बदल्यामध्ये पैसे मागायचा. एक दिवस एक वाटेवरचा पांथस्थ त्या व्यापाऱ्यांनी भरलेलं पाण्याचा हंडा बघून पाणी मागायला येतो. तो पाणी दिल्यानंतर त्याच्याकडे पैसे मागतो. तो म्हणला, अरे तू मला पाणी दिलंस त्याच्याने तुला पुण्य मिळेल. व्यापारी हसतो, अरे मला पाणी दिल्यावर पुण्य मिळेल? अरे ते पुण्य घेऊन काय करू? मला पैसा दे. मला पैशाचं महत्त्व जास्त आहे. पैसा असेल तर जीवन आहे, नाहीतर सारं फुकट आहे. तू जर पैसे दिलेस तरच मी तुला पाणी देईन. स्वामींच्या अखत्यारीमध्ये असलेला हा सगळा भाग स्वामींना या सगळ्या घटना कळत होत्या, ज्ञात होत होत्या. या व्यापाराची पूर्वजन्माची कुठेतरी जमा असेल, म्हणूनच स्वामींना असं वाटलं की या व्यापाराची ही खोड आपण मोडायलाच हवी. स्वामी बघत होते. व्यापाराचं दैनंदिन चालू होतं. या व्यापाराला एक खोड होती. तो रस्त्याने चालत यायचा आणि आजूबाजूला कोणी आंधळा भिकारी जर दिसला तर त्याच्या जवळ जाऊन त्याच्या भिक्षाच्या पात्रामध्ये काय जमा आहे हे पाहायचा आणि त्यात जर खरे पैसे किंवा नाणी जर दिसली तर ती नाणी उचलून त्यात खोटी नाणी आपल्याकडची टाकायचा आणि ती खोटी नाणी दान दिल्यासारखा त्याला सांगायचा आणि भिक्षापात्रातली खरी नाणी काढून घ्यायचा. अत्यंत लोभी. त्याला पैशापुढे कशाचीच म्हणजे कुठलीही लाज लज्जा शरम नव्हती. या व्यापाराला एक मुलगी होती, लहान. तिला अस्थम्याचा त्रास होता. तिची आई तिला दुधातून औषध देत असताना त्या मुलीचा धक्का लागून ते दुधाचं भांडं त्या आईच्या हातातून निसटतं, खाली पडतं आणि औषधही वाया जातं. व्यापारी तेथेच उभा असतो. तो डोळे उटारून पाहत असतो आणि तो आपल्या पत्नीला ओरडतो, आता औषध देऊ नकोस किंवा दूधही देऊ नकोस. एका दिवसाने काही तुझी मुलगी मरणार नाही. आत्ता दिलेलं औषध सांडलं ना, ते काय फुकट येतं? पैसे मिळवायला लागतात आणि पैसे मिळवायला अक्कल लागते. हे असं वेंधळ्यासारखं वागून पैसे फुकट जातात. लक्षात येतंय का? व्यापारी रागारागामध्ये बाहेर निघून गेला आणि दत्ताच्या देवळात आला. ही अशा प्रवृत्तीची माणसं
देवासमोर जाऊनसुद्धा आपल्यासाठी पैसे कसे जास्त मिळतील याचंच मागणं करत असतात. या व्यापाऱ्याने नेमकं तेच केलं. दत्ताच्या समोर हात जोडले आणि म्हणाला की मला पैसे मिळवण्याचा कोणता तरी उत्तम उपाय सांगा. तो नमस्कार करून बाहेर पडला तर मंदिराबाहेर येणाऱ्या भक्तांना केशरी टिळा लावणारा एक म्हातारा हातामध्ये गंधाची वाटी घेऊन उभा होता. हा बाहेर पडल्यावर तो म्हातारा या व्यापाऱ्याच्या मागे गेला. दादा, टिळा लावा की देवाच्या दारात. व्यापारी खेकसला. तुझा टिळा लावून मला काय मिळणार? अरे, तुला पुण्य मिळेल बाबा आणि मला पैसे. व्यापारी कावेबास होता. त्याच्या धूर्त मनात विचार आला की या म्हाताऱ्याला काय कळते, थोडं दिसतंसुद्धा कमी आहे. आपण टिळा लावून घेऊ आणि खोटा पैसा देऊ. आणि व्यापारी वागतोसुद्धा तसा. टिळेवाला टिळा लावून दुसऱ्या माणसाकडे वळतो, पण त्याच्या लक्षात येतं की व्यापाऱ्याने आपल्याला खोटा पैसा दिला आहे. तो व्यापाऱ्याच्या मागे लागतो, त्याला अडवतो. पण व्यापारी काहीतरी बहाणे करून माझ्या छातीत दुखतंय, मला बरंच नाही असं सांगून पोबारा करतो. तो म्हातारा दुसरा तिसरा कोणी नसतो, ते असतात प्रत्यक्ष श्री स्वामी समर्थ. ते त्या व्यापाऱ्याच्या घरी जातात, पैसे मागतात. तू खोटे पैसे दिलेस, मला दे पैसे. पण हा टाळाटाळ करतो आणि आजारी असल्याचं सोंग घेऊन पडून राहतो. त्याची स्त्री म्हाताऱ्यासमोर विनवण्या करते, माफ करा सांगते. म्हातारा जातो, पण सांगून जातो की मी उद्या परत येईन, मी पैसे घेतल्याशिवाय जाणार नाही. म्हातारा जातो. व्यापारी उठून बसतो. त्याची बायको त्याला म्हणते, अहो, एका पैशासाठी इतकं का खोटं वागता तुम्ही? हे चांगलं नाही. असं खोटं जरा वागलात तर जे काही तुमचं पुण्य असेल तेही वाया जाईल. व्यापारी तिला ओरडतो, तू चुप बैस, तुला काय कळते पुण्य काय आणि पैसे काय? पैशापुढे पुण्याचं काय मोल? पैसा असेल तर सगळं आहे, पैसा असेल तर सगळं साध्य होईल. दुसरे दिवशी स्वामी पुन्हा म्हाताऱ्याचंच रूप घेऊन स्वतःबरोबर 2 शिपाई त्यांनाही बरोबर घेऊन येताना दिसतात. व्यापारी आपल्या घरातूनच पाहतो आणि मेल्याचं सोंग करतो आणि बायकोलाही तेच सांगायला सांगतो. बायको आपल्या नवऱ्याच्या वागण्यानं खरं म्हणजे संतापलेली असते. हे असं काय सांगणं, मेलं? तुम्ही मेलं नसताना सुद्धा मेलं म्हणून सांगायचं? अहो, तुम्हाला थोडंसं काहीतरी. तो म्हणतो, चूप. आणि मेल्याचं सोंग घेऊन व्यापारी पडून राहतो. म्हातारा समोर आल्यानंतर 2 शिपाईसुद्धा बरोबर पाहिल्यानंतर ती बाई विनवणीच्या स्वरात आणि दुःखी स्वरामध्ये त्याला म्हणते की बघा, काल बरं नव्हतं, आज सोडून गेले. म्हातारा तिला समजावतो, ताई हरकत नाही, मला तू तुझा मोठा भाऊ समज. तुझे पती गेले ना, आता मी तुझा भाऊ बनवून त्यांचं क्रियाकर्म करतो. घरात पडून राहिलेल्या व्यापाऱ्याच्या पोटात मात्र आता गोळा उभा राहिलेला असतो. पण आता काय करणार? आपण मेलो आहोत असं सांगितलेलं आहे, त्यामुळे आता पुढं काय होतंय याची तो वाट बघत असतो. महाराज तयारी करतात. त्याची तिरडी करून सरपणावर त्याला झोपवतात. इकडे व्यापारी उठून बसतो, हातवारे करायला लागतो. स्वामी म्हणजे त्या म्हाताऱ्यासमोर जाऊन बोलतो, पण कोणीच लक्ष देत नाही. स्वामीच फक्त त्याला पाहू शकत असतात. ते हसतात. आता काय रे, बघ, तू तिथं सरणावर झोपला आहेस, आता तरी ओळख स्वतःला. किती क्षुल्लक गोष्टीसाठी केवढी भयंकर शिक्षा तुला मिळाली आहे, काही कळतंय का? तू मेला आहेस. व्यापाराच्या लक्षात येतं, माझा ध्येय तेथे आणि मी खरंच मेलो की काय? तो गयावया करू लागतो. माझ्या अपराधाची क्षमा करा, मी असा वागणार नाही, मला एकदा संधी द्या. स्वामी म्हणतात, मी संधी देईन, पण तुला एक करावे लागेल. तुझ्याकडे खूप पैसे आहेत ना, मग तू असं कर, माझी तुला कर, आणि ते जर वजन जास्त भरलं तर मी तुला संधी देईन, आणि जर ते नाही भरलं तर मात्र आत्ता जसा असशील तसाच तू राहशील, म्हणजे तुला मृत्यूला सामोरं जावं लागेल. स्वामींना तो आश्वासन देतो, तरी मनामध्ये अहंकार असतोच. यांचं वजन ते काय, आपल्याकडच्या चांदीच्या विटा टाकू
तुलीमध्ये होईल त्यांचं वजन. इकडे सरपणावर ठेवलेल्या व्यापाराची हालचाल बघून त्याच्या आप्तांना कळतं की व्यापारी जिवंत आहे, मेलेला नाही. ते त्याला खाली उतरवतात. तो म्हाताऱ्याचे पाय धरतो. घरच्यांना सांगतो, माझं एक कार्य राहिलेलं आहे, ते मला आधी पूर्ण करायचं आहे. सगळेजण विचारतात की कोणतं कार्य? तो सांगतो की मला तुला करायची आहे. तुला मांडली जाते. एका पारड्यामध्ये तो स्वामी आणि दुसऱ्या पारड्यामध्ये त्या व्यापाराचं सारं धन. पण स्वामींचं पारडं हलत नाही. थोडं थोडं वर गेलं की पुन्हा खाली येऊन बसतं. व्यापाराला कळतं आपण धनाचा माज केला आहे. टिळा लावणाऱ्या म्हाताऱ्याकडे तो जातो. त्याची क्षमा मागतो. त्याला आठवण देतो. त्यांना म्हणतो, तू म्हणाला होतास ना, मी टिळा लावला तर तुला पैसे आणि मला पुण्य मिळेल. हे बघ, लाव टिळा पुन्हा आणि हे खरे पैसे घे. व्यापारी तसे करताच त्या पुण्याच्या बळावर महाराजांची तुला पूर्ण होते. पारडं वर जातं. महाराज असतात, बघ इतके वर्ष धन कमवलंस, पण आयत्या वेळी कामाला आलं का? कामाला आलं ते एवढं छोटंसं पुण्य. मग विचार कर, आता तुला कसं जगायचं आहे? पैसा महत्त्वाचा आहे का पुण्य? म्हणजे पैसा जमा करायचा आहे का पुण्य जमा करायचं आहे? व्यापारी शर्मिंदा होतो, क्षमा मागतो. मित्रांनो, ही कथा आपण येथेच संपवू. कारण आपल्या प्रत्येक कृतीतून कोणाच्या तरी आत्म्याला जर शांती मिळाली तर त्याच्या आशीर्वादानं खरंच आपल्या पदरी पुण्य पडतं. फक्त वागताना सत्य वागा, कारण सत्याचा वाली परमेश्वर आहे. तो सारखा सारखा तुमच्या प्रत्येक कृतीवर लक्ष ठेवून असतो. आपला लोभ, आपला मोह सोडून वागा. हे वागणंच आपल्या पदरामध्ये पुण्याचं दान देऊन जाईल. आणि हे पुण्याचं दान जमा करण्यासाठी साधा नामाचा उपाय तुम्हाला सांगितलेला आहे. तेव्हा नाम घेऊया. श्रीराम जय राम जय जय राम. श्री स्वामी समर्थ.